नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टॅली GSTमध्ये वर्किंग करत असताना GST ऑन सर्व्हिसवरती कसं वर्किंग करायचं हे आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहे। त्याच्यामध्ये बघा सांगितलं आहे की क्रिएट अ कंपनी इन अ टॅली विथ द नेम ऑफ मिस्टर ऑल सर्व्हिसेस विथ इन महाराष्ट्र अँड द कंपनी परचेसेस सेल्स व्हेरियस सर्व्हिसेस। ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आहे। मी या ठिकाणी कंपनी क्रिएट करेल IT करियर सर्व्हिसेस GST इन सर्व्हिसेस। ठीक आहे, या ठिकाणी मी स्टेट टाकेल, स्टेट कंप्लीट करून घ्या महाराष्ट्र। टेलिफोन नंबर या ठिकाणी टाकून द्या, मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या, ईमेल ID असेल टाकून घ्या। बघा इथं त्या ठिकाणी फायनान्शियल इयरची बिगिनिंग फॉर्म टाकत असताना तुम्हाला बुक्स बिगिनिंग फॉर्म ही ते सेम घ्यायचे, म्हणजे 1 एप्रिल 2025च राहील दोन्हीकडे। बेस करन्सी म्हणून आपण त्या ठिकाणी घेणार आहे। आत्तापर्यंत आपण त्या ठिकाणी अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीला येस करत होतो, आता आपल्याला टॅक्सेशनलाही येस करावा लागेल। या ठिकाणी येस म्हणा, मी इथे आपला GST नंबर या ठिकाणी टाकून घेईल, एंटर करा। फक्त तुम्हाला या ठिकाणी टॅक्सेशनमध्ये आपला GST नंबर या ठिकाणी टाकणं गरजेचं असतं, एंटर करा। या ठिकाणी बघा पहिलं आपण जे लास्ट इयरचं बॅलन्स शीट आहे हे आपण त्या ठिकाणी त्यामध्ये टाकून घेऊ, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी लेजर क्रिएट केल्यानंतर आपण पहिलं कॅपिटलचं लेजर या ठिकाणी क्रिएट करू। कॅपिटलला ओपनिंग बॅलन्स हा त्या ठिकाणी 5 लाख रुपये लास्ट इयर बॅलन्स शीट आपण या ठिकाणी टाकून घेणार आहे। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राला आपण या ठिकाणी बँक अकाउंट घेणार आहे आणि त्याचं जे काही ओपनिंग बॅलन्स आहे हा त्या ठिकाणी आपण 2.5 लाख रुपये त्या ठिकाणी घेणार आहे। आणि बाकीचा जो 2.5 लाख आपल्याला या ठिकाणी डिफरंट दिसतोय, हा 2.5 लाख रुपये जो डिफरंट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कॅशला या ठिकाणी घ्यावा लागेल। अल्टरमध्ये या, लेजरमध्ये या, कॅशमध्ये आल्यानंतर या ठिकाणी कॅशचा जो बॅलन्स आहे हा 2.5 लाख रुपये आपण त्या ठिकाणी घेणार आहे। बघा जेव्हा आपले ओपनिंग बॅलन्स टाकून होतात तेव्हा त्या ठिकाणी जो काही ओपनिंग बॅलन्स डिफरंट आहे हा पूर्णपणे कंप्लीट होणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स डिफरंट या ठिकाणी तुमचा कंप्लीट होईल। त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला आता व्हाउचरमध्येच एंट्रीज करावे लागतात। त्या एंट्रीज करत असताना काही लेजरही आपल्याला क्रिएट करावे लागतात, परंतु आपण त्या ठिकाणी जेव्हा व्हाउचरमध्ये एंट्री करणार आहे तेव्हाच आपण डायरेक्टली ते लेजर क्रिएट करणार आहे। त्यामुळे जसजसे त्या ठिकाणी आपली एंट्री कंप्लीट होणार आहे तसतसे आपण आपले लेजर त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे। पहिली एंट्री आपण या ठिकाणी वाचू, 1/7/2017 रोजी त्या ठिकाणी ही एंट्री सांगितलेली आहे। कंपनी परचेस कुरिअर सर्व्हिसेस फ्रॉम सुहास अँड कंपनी लोकल क्रेडिटर ऑन क्रेडिट ₹15,000। म्हणजे आपण पहिली एंट्री जर समजून घेतली तर एंट्री सांगतीये की कंपनीने परचेस केलेत कुरिअर सर्व्हिसेस, त्या ठिकाणी परचेस केल्यात। या ठिकाणी कुरिअर सर्व्हिसेस परचेस केल्यानंतर ते सुहास अँड कंपनीकडून त्या ठिकाणी परचेस केल्यात, पण जो काही सुहास अँड कंपनी जो आहे तो लोकल क्रेडिटर आहे। लोकल म्हणजे जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे तो एकाच स्टेटमध्ये त्या ठिकाणी ते ट्रान्झॅक्शन झालेलं आपल्याला पाहायला भेटेल। त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेबल करत असताना CGST आणि HGST हे दोनच त्या ठिकाणी ॲप्लिकेबल करावं लागेल। ठीक आहे, सुरुवात करू आपण आपली एंट्री मारत असताना। या ठिकाणी आपण कंपनी परचेस केले म्हणून एंट्री आपण त्या ठिकाणी परचेसला घेणार आहे। त्या ठिकाणी पार्टीचं नेम आपण या ठिकाणी घेणार आहे सुहास अँड कंपनी। काय नाव आहे? सुहास अँड कंपनी। या ठिकाणी आपण परचेस केले म्हणून तो आपला क्रेडिटर म्हणून काम करेल। या ठिकाणी बघा लोकल असल्यामुळे आपण त्याचं स्टेट जे आहे ते आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रच घेणार आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंजेस करणार नाही आहे। या ठिकाणी बघा आपण GST नंबर या ठिकाणी टाकू, म्हणजे त्या व्यक्तीचा GST नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्या व्यक्तीचा GST नंबर आपण या ठिकाणी टाकणार आहे, एंटर करा। बघा आता आपण त्या ठिकाणी जो प्रॉब्लेम सोडवतोय तो ऑन सर्व्हिसेसचा प्रॉब्लेम सोडवतोय। म्हणून या ठिकाणी आपण कोणतंही प्रोडक्ट सेल करणार नाहीये, आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय।
या ठिकाणी नेम ऑफ आयटम आपल्याला घ्यायचं नाही आहे. कंट्रोल एच करा आणि या ठिकाणी अकाउंटिंग इनवाईस या ठिकाणी कंप्लीट करून घ्या. बघा आपल्याला या ठिकाणी पर्टिक्युलर आलं पाहिजे. म्हणजे आपण कंट्रोल एच केल्यानंतर या ठिकाणी आयटम इनवाईस न घेता अकाउंटिंग इनवाईस आपण या ठिकाणी घेऊ आणि त्या ठिकाणी त्याचं वर्किंग आपल्याला पाहायला भेटेल. इथे बघा जे काही परचेस केले ते कुरिअर सर्व्हिसेस त्या ठिकाणी परचेस केलेत. मी या ठिकाणी कुरिअर सर्व्हिसेस या ठिकाणी घेईल आणि त्यांचं त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे आपण त्या ठिकाणी, त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागेल म्हणजे तो आपला खर्च होईल. आपण या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून त्या ठिकाणी घेणार आहे. त्याचा HSN कोड या ठिकाणी टाकायचा आहे. स्पेसिफाईड डिटेल हिअर घेऊन आता GST रेट हा 18%च घ्यायचा आहे. आता 18%च का घ्यायचा तर त्या ठिकाणी सर्व्हिसवरती कंपल्सरी 18% त्या ठिकाणी ॲप्लिकेबल केला जातो. म्हणजे या ठिकाणी सर्व्हिसचा हा जो काही कोड आहे हा HSN कोड नसून हा सॅक कोड म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. या ठिकाणी सर्व्हिसेसचं जेव्हा वर्किंग केलं जातं तेव्हा कंपल्सरी तुम्हाला त्या ठिकाणी 18%च अप्लाय करावं लागतं. त्याच्यावरती 5, 12 आणि 28% त्या ठिकाणी अप्लाय होत नाही, म्हणून आपण 18% या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी बघा टोटल अमाऊंट आपण या ठिकाणी घेऊ 15,000 रुपये ही अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती CGST अप्लाय करणार आहे. CGSTचा अंडर हेड ड्युटीज अँड टॅक्सेस या ठिकाणी घ्या. GST CGST इथे डायरेक्ट पर्सेंटेज नाही टाकले तरी चालेल, कारण त्या ठिकाणी आपण फक्त 18% या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी HGST या ठिकाणी GST या HGST घ्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण वर्किंग करणार आहे. म्हणजे ही एंट्री जर तुम्ही पाहिली तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण वर्किंग त्या ठिकाणी एंट्री करावी लागेल. आपण त्या ठिकाणी पहिली एंट्री या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. दुसरी एंट्री समजून घेऊ. कंपनी परचेस लीगल सर्व्हिसेस फ्रॉम जैन अँड कंपनी इंटरस्टेट क्रेडिटर, म्हणजे जो काही क्रेडिटर आहे तो इंटरस्टेट आहे. ऑन क्रेडिट ₹25,000. आता बघा कंपनीने परचेस केले म्हणून आपण परचेसमध्येच त्या ठिकाणी घेईल. त्यानंतर कंपनी लीगल सर्व्हिसेस परचेस केलेत. या ठिकाणी आपण कोणाकडून केलेत तर या ठिकाणी जैन अँड कंपनी यांच्याकडून त्या ठिकाणी ते परचेसेस केलेत. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकडून परचेसेस केलेत म्हणून ते आपले क्रेडिटर झाले. आता इथे बघा हा पॉईंट त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरतो, कारण या ठिकाणी जैन अँड कंपनी ही इंटरस्टेट कंपनी आहे. म्हणून इंटरस्टेट कंपनी असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्र सोडून त्या ठिकाणी दुसरे स्टेट या ठिकाणी घ्यावे लागेल. बघा मी आत्ता सध्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले नाही आहे म्हणून मी गुजरात घेतोय. या ठिकाणी गुजरातचा 29 EFUPS 6466 HG 1XF म्हणजे त्या ठिकाणी आपण अंदाजे या ठिकाणी घेणार आहे. इथे बघा लगेच त्या ठिकाणी सांगितलं 29, आपण 27 हा महाराष्ट्राचा आहे आणि 29 आपण चेंज करून घेतला आहे. त्या ठिकाणी गुजरात आपण या ठिकाणी घेतलं आहे. बघा गुजरात त्या ठिकाणी घेतल्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर आपण पुढे जाणार आहे. आता बघा इथे एंटर करत असताना आपल्याला काय सांगितलं, लीगल सर्व्हिसेस सांगितलेत. म्हणजे जसे मगाशी आपण कुरिअर सर्व्हिसेस घेतले तसेच आपल्याला या ठिकाणी लीगल सर्व्हिसेस त्या ठिकाणी वर्किंग करावे लागतात. आता इथे पण परचेस केले म्हणून त्या ठिकाणी आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून घेणार आहे. स्पेसिफाय इथं सॅक कोड आपण या ठिकाणी टाकणार आहे. सर्व्हिसेसमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सॅक कोड या ठिकाणी वर्किंग होईल. अशा प्रकारे सगळं कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी करायच्यात. इथे 25,000 रुपये मी या ठिकाणी घेईल, पण आता या ठिकाणी वर्किंग करत असताना मी IGST घेईल. IGST का, कारण इंटरस्टेट GST असल्यामुळे मला या ठिकाणी IGST कॅल्क्युलेट करावा लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी मी IGSTचं वर्किंग तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. त्यानंतर पुढे सांगितलं आहे कंपनी परचेस टेलिफोन सर्व्हिसेस फ्रॉम BSNL ऑन क्रेडिट ₹1,000. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी कंपनीने काय केले की BSNL कडून त्या ठिकाणी काय केले, टेलिफोन सर्व्हिसेस या ठिकाणी घेतलेत. आता पुन्हा आपण या ठिकाणी घेऊ शकतो BSNL कंपनी. या ठिकाणी BSNL कडून त्या ठिकाणी भारत संचार, BSNLचा फुल फॉर्म समजून घ्या, भारत संचार निगम लिमिटेड. म्हणजे त्या ठिकाणी ही एक कंपनी आहे भारत संचार निगम लिमिटेड. त्यांच्याकडून त्या ठिकाणी टेलिफोन सर्व्हिसेस त्या ठिकाणी परचेस केलेलं आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी घेणार आहे. एंटर करा. इथे पुन्हा आपण सॅक कोड या ठिकाणी टाकणार आहे. सॅक कोडचा वर्किंग या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला. स्पेसिफिक डिटेल 18% या ठिकाणी आपण घेणार आहे. बघा
आता सॉरी पाठीमागे पुन्हा आपण येऊ. या ठिकाणी चेंज करा. BSNL आपण त्या ठिकाणी जे अंडरहेड आहे ते त्या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर या ठिकाणी घ्यावं लागेल. सन्ड्री क्रेडिटर घेतल्यानंतर इथं त्याला स्टेट या ठिकाणी घ्यावं लागेल. आपण पुन्हा या ठिकाणी क्रिएट करू. BSNL कंपनी त्यांचा अंडरहेड त्या ठिकाणी आपण घेणार आहे सन्ड्री क्रेडिटर. या ठिकाणी बघा 27 EFUPS 6466H1ZQ अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण त्यांचा GST नंबर टाकून घेणार आहे. आता यांच्याकडून खरेदी करत असताना त्या ठिकाणी टेलिफोन एक्सपेन्सेस त्या ठिकाणी खरेदी केलेत. ओके, म्हणून आपण त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून घेऊ. इथे सॅक कोड त्या ठिकाणी टाकून देऊ. 18% या ठिकाणी घ्या. बघा अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार आहे 1000 आणि त्या 1000वरती CGST आणि HGST त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होईल. आता CGST आणि HGST का? कारण तिथं इंटरस्टेट सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण CGST आपण लोकल या ठिकाणी वर्किंग करणार आहे. आता बघा त्या ठिकाणी 4 नंबरची जी एंट्री सांगितली गेलेली आहे ती सांगितली की कंपनी सेल ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस टू मेहता अँड कंपनी लोकल डेटर्स, म्हणजे जे लोकल डेटर्स आहे त्यांना त्या ठिकाणी सेल केलं आहे ऑन क्रेडिट ₹30,000. ठीक आहे, 30,000चं लोकलला त्या ठिकाणी त्यांनी सेल केलं आहे. आपण या ठिकाणी सेलची एंट्री या ठिकाणी घेणार आहे. बघा आपण पार्टी नेम या ठिकाणी घेणार आहे मेहता अँड कंपनी. मेहता अँड कंपनी. आता त्यांच्याकडून आपण जर त्या ठिकाणी सेल करत असेल तर ते आपले डेटर्स म्हणून त्या ठिकाणी काम करतील. ठीक आहे, आता बघा इथे पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते लोकल डेटर असल्यामुळे त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र घेणार आहे. त्यांचा GST नंबर या ठिकाणी टाकून घ्या. ठीक आहे, इथे त्या ठिकाणी एंटर करा. आता बघा एंटर केल्यानंतर आपण पुढे पाहणार आहे आपण त्यांना काय सेल केलं आहे तर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आपण त्या ठिकाणी पेड केलेत. ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस. आता त्याला इनडायरेक्ट इन्कम आपली त्या ठिकाणी होईल. आपण इन्कम या ठिकाणी घेणार आहे. स्पेसिफाय डिटेल हिअर या ठिकाणी आपण त्याचा सॅक कोड या ठिकाणी घेऊ. स्पेसिफाय डिटेल 18% आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसला आपण त्या ठिकाणी 30,000 रुपये त्या ठिकाणी आहे. त्याच्यावरती CGST आणि HGST आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी मेहता अँड कंपनीची एंट्री आपण त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. त्यानंतर 25/7/2017ची एंट्री काय सांगते की कंपनी सेल ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस शहा अँड कंपनी. बघा आता कंपनीने काय केलं की ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस पुन्हा एकदा सेल केल्यात, पण करत असताना शहा अँड कंपनीला त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन केलेत. पण जो शहा अँड कंपनी जी पार्टी जी आहे ती इंटरस्टेट म्हणजे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरची पार्टी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी स्टेटचं नाव पण दिलं आहे. कर्नाटकामधली ती पार्टी आहे. ती ऑन क्रेडिटवरती त्या ठिकाणी 40,000ला आपण सेल केलं आहे. आपण पुन्हा त्या ठिकाणी घेऊ शहा अँड कंपनी. शहा अँड कंपनी यांना आपण त्या ठिकाणी सेल करणार आहे म्हणून ते आपले डेटर म्हणून काम करेल. आता बघा इथे पुन्हा त्या ठिकाणी पार्ट आला कर्नाटका. ठीक आहे, आता याच्यावरती खूप त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं म्हणजे तुम्ही त्या पार्टीचं कोणतं स्टेट टाकता त्याच्यावरून त्या ठिकाणी तुमचं CGST HGST IGST कॅल्क्युलेशन होणार आहे. त्यामुळं पार्टीचं स्टेट या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी समजा कर्नाटकाचं या ठिकाणी 32 असेल. आत्ता मी सध्या अंदाजे घेतोय. ठीक आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बघा आता यांना पण सेल करत असताना त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस सेल केलेत. मग मी या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस घेईन. 40,000 रुपये त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आता मी त्याला IGST अप्लाय करेन. बघा आता तुम्ही थोडक्यात तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की मी ज्यावेळेस CGST आणि HGST अप्लाय केला त्यावेळेस पण हेच ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस घेतले होते आणि IGSTला पण त्या ठिकाणी मी काय केलं की त्या ठिकाणी तेच ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस घेतलेत. बघा वेगळं लेजर क्रिएट करायची गरज नाही आहे कारण त्या ठिकाणी हा IGST जो कॅल्क्युलेट होणार आहे हा तुमच्या पार्टीवरून कॅल्क्युलेट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या पार्टीचं स्टेट कोणतं आहे त्यावरून तुमचं IGST कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस त्या ठिकाणी तेच घ्यावे लागेल. ठीक आहे, पेड टॅक्स
टू गव्हर्नमेंट आफ्टर मेकिंग इनपुट टॅक्स क्रेडिट अँड ॲडजस्टमेंट. ठीक आहे. आता बघा आपला जे काही टॅक्स आहे तो त्या ठिकाणी पेड करावा लागेल. सगळ्यात शेवटी आपण त्या ठिकाणी ती पेडची एंट्री या ठिकाणी घेणार आहे. आता तुम्ही दोन पद्धतीने पेड करू शकता. ठीक आहे. डायरेक्टली पेड म्हटलं पेमेंटला जरी आले तरी चालेल. मी या ठिकाणी बँकेतून पेड करेल आणि या ठिकाणी डायरेक्ट GST पेबल अशी एक एंट्री या ठिकाणी करेल आणि त्याला ड्युटीज अँड टॅक्सेसला त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली घेऊन जाईल आणि त्याला 5,220 रुपये जी अमाऊंट आहे ही त्या ठिकाणी त्याला पेड करेल. टोटल 5,220ची अमाऊंट त्या ठिकाणी पेड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझं ड्युटीज अँड टॅक्सेस या ठिकाणी नील झालं आहे. आता पूर्णपणे त्या ठिकाणी ती एंट्री तुमची या ठिकाणी कंप्लीट होईल. म्हणजे अशा प्रकारे तुमचा GST अँड सर्व्हिसेस हा प्रॉब्लेम या ठिकाणी कंप्लीट होणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता हे डेबुक मी या ठिकाणी ओपन केलं आहे. हे डेबुक कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करेल, कोणकोणती एंट्री त्या ठिकाणी डेबुकमध्ये असेल हे सगळं वर्किंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स शीट जर तुम्ही पाहिलं तर बॅलन्स शीटमध्ये अशा प्रकारे तुमचं 5,77,380 रुपयांनी त्या ठिकाणी टॅली होतं. हे तुमचे डेटर्स असतील, तुमचे कॅश इन हँड असेल, बँक अकाउंट असेल, सन्ड्री क्रेडिटर असेल, कॅपिटल असेल, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल. हे सगळं वर्किंग त्या ठिकाणी तुमचं व्यवस्थित आलं पाहिजे. या ठिकाणी बघा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला आपले सगळे कुरिअर सर्व्हिसेस या ठिकाणी दिसतात आणि इनडायरेक्ट इन्कमला आपले ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की त्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिसेसमध्ये वर्किंग करत असताना अशा प्रकारे तुमचं त्या ठिकाणी वर्किंग केलं गेलं पाहिजे. धन्यवाद.